दिवसाची सुरुवात अशी छान अशी फुलांना बघून झाली ना, मन अगदी प्रसन्न होतं आणि दिवसही खूप छान जातो. तर आता ही फुलं तर उमललेली आहेत, पण या झाडाचं नावच माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. नमस्कार, मी अपर्णाज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग आज आपण खास मटणाच्या 2 रेसिपीज बघणार आहोत. तर त्यासाठी पहिली रेसिपी आहे लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक असा मटण भात. तर त्यासाठी मी कुकर आपला गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यात अगदी 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. हे घरचं तूप आहे, तुम्ही हवं तर तेलही घालू शकता. त्यात अगदी कमी प्रमाणात अद्रक आणि लसूणचं पेस्ट घातलेलं आहे. नाही घातलं तरी चालेल, पण चवीसाठी अगदी थोडंसं वापरते आहे. तर ही रेसिपी जी आहे ती अगदी पचायला हलकी आणि पौष्टिक आहे. तर आता अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी यात. तर आता हा कांदा जो आहे तो अगदीच सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतवायचा नाही आहे. अगदी थोडासा गुलाबी रंग आला की याच्यात बोनलेस मटण म्हणजेच हाडांशिवाय जे मटण असतं ते स्वच्छ धुवून घातलेलं आहे आणि 1-2 मिनटं परतून मी याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घातलेला आहे. तर आता आपण ही रेसिपी जी आहे ती अगदी लहान मुलांसाठी करणार आहोत. त्यामुळे याच्यात एकदम कमी मसाले आणि तिखट अजिबात नसणार आहे. तर यात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून मी हे आवश्यकतेनुसार पाणी घालून याला थोडंसं हलवून घेतलं आहे आणि याचं झाकण लावून हे कुकर 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत ठेवणार आहे. तर ही झाली लहान मुलांसाठी असणारी आपली रेसिपीच पौष्टिक आणि पचायलाही हलकी आहे. तर आता दुसऱ्या बाजूला मी करणार आहे घरच्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच बाकीच्यांसाठी मटण रस्सा. तर याच्यासाठी मी कुकर गरम केलेला आहे. त्यात 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. आता हा कांदा अगदी सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि त्याला सोनेरी रंग आला की मग हे स्वच्छ धुतलेलं मटण याच्यात मी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये हे मटण घालून 1-2 मिनटं परतलं की मग याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि थोडीशी वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याचं झाकण लावून साधारण 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घ्यायच्यात. एखादी शिट्टी कमी केलीत काहीच हरकत नाही. परत जे आपण रस्सा शिजवणार आहोत तर त्यात थोडंसं मटण शिजवून घेतलं तरी चालेल. तर इथं विशेष आवर्जून सांगायची बाब म्हणजे मी अगदीच व्हेजिटेरियन आहे. म्हणजे अजिबात नॉनव्हेज न खाल्लेली मुलगी मी आहे. म्हणजेच कधी पाहिलंही नव्हतं लग्नाच्या अगोदर. पण आत्ता आवर्जून करते कारण लहान मुलं आहेत तर त्यांनाही खायचं असतं, त्यांना आवडतं आणि अहोंनाही आवडतं. तर त्यासाठी मग मी हे करतच असते. तर इथं मटण शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेतो आहे. तर यासाठी मी खोबऱ्याचे काप करून घेतले होते. ते लालसर तांबूस होईपर्यंत मी याला कढईत परतून घेतलेला आहे आणि इथं आता कांदा वगैरे घेतलेला आहे परतून. म्हणजे आता याचं मी वाटण बनवून घेणार आहे. इकडं आपलं सूप ही रेडी आहे. तुम्ही बघू शकता अगदी चविष्ट असं तर दिसतंय. चला मग आपण फोडणीची तयारी करूया. तर यासाठी मी कढईत आता अंदाजेच तेल घातलेलं आहे. तुम्ही मोजून मापून घालणार असाल तर 2 ते 3 चमचे तेल आरामात पुरतं. तर आता याच्यामध्ये सुके मसाले म्हणजे खडे मसाले काही घालणार आहे. तर याच्यामध्ये तमालपत्र, लवंग आणि दालचिनी असं काहीचं घातलेलं आहे. याला हलकंसं परतून घेतलं की मग आपण जो वाटण तयार केलेला आहे कांदा आणि खोबरं वगैरे तर हे घालून मी त्याला 1 ते 2 मिनटं असं परतून घेणार आहे. आता याला थोडंसं तेल सुटायला लागलं की मग याच्यात आपण मसाले घालणार आहोत जे की आपले घरचेच मसाले असतात. तर याच्यामध्ये जिरेपूड, थोडंसं धनेपूड आणि थोडंसं हळद आणि तिखट काळा मसाला आहे जो अगदी घरचाच आहे तर तो वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट थोडंसं कमी जास्तही करू शकता. माझं तिखट जरा जास्त तिखट आहे त्यामुळं मग मी थोडंसं कमीच घातलेलं आहे आणि छोटी मुलं खाणार आहेत तर त्यासाठी हे थोडं कमी प्रमाणात वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून याला थोडंसं आणखी हलवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान आणि रसरशीत असं तेल सुटायला लागलेलं आहे. तर आता जो आपण मसाला वापरतो तर तो कुठलाही आपल्या चवीनुसार घालू शकतो. पण माझ्या अहोंना हा घरकुलचा मसाला तो तर मग हाच आम्ही वापरतो. खास आवर्जून याच्यासाठी गावाकडून आम्ही घेऊनही येतो. तर मग हा मसाला घातलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जो पिवळा रस्सा केला होता म्हणजे सूप होतं
तर ते पूर्ण सूप मी याच्यात घालून घेतलेलं आहे. तुमचं मटण जर पूर्ण शिजलेलं असेल तर याला उकळी जास्त येऊ द्यायची अजिबात गरज नाही आहे, किंवा हलकंसं थोडंसं मटण कच्चं असेल तर मग तुम्ही थोडंसं 5 ते 6 मिनटं याला शिजवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे भाजी तयार आहे. आणि इकडं हा रस्सा खाण्यासाठी इकडं भांडणं बघू शकता किती चालू आहेत की कोण खाणार. अथांग अगदी लहान आहे, 1 वर्षाचा झाला आहे कुठं, पण याला खायची आणि चव बघा किती कळते. त्याला हे सूपच प्यायचं आहे आणि तेही दादाच्या प्लेटमधलं. त्याच्यासाठी तो धडपड करतो आहे. तर बघू शकता म्हणजे आवड म्हणतो ना आपण ती हेच. आणि हे जे आवडीनं खातात ना त्यातच एक समाधान असतं की मी खात नाही म्हणून काय झालं, मग मुलांना तरी पौष्टिक आणि पोटभरीचं खायला भेटतं. त्यामुळं मग मी हे बनवत असते. मी तर नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे या रेसिपीजना मी घरच्यांची चव, त्यांचं फीडबॅक आणि मसाल्यांचे थोडे समतोल राखले की रेसिपी एकदम परफेक्ट बनते आणि ते सगळ्यांना आवडतेही. तर थोडंसं पारंपरिक टच आणि मसाल्यांचा समतोल राखला की व्यवस्थित बनतं. आणि अशाच प्रकारे मी या रेसिपीज बनवत असते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, काही कमी जास्त वाटत असेल तर तेही नक्कीच कळवा. इकडं माझा मटण भातही शिजून तयार आहे, तर तो अथांगसाठी काढून ठेवला. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.